मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. लवकरच 12वी बोर्डाचा आणि 10वी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी आहेत ते 10वी नंतर विद्यार्थी 11वी साठी प्रवेश घेणार आहेत. तर 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर जे काही विद्यार्थी असतील ते पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग तसेच वेगवेगळ्या डिप्लोमासाठी ॲडमिशन घेणार आहेत. अशामध्ये ॲडमिशन घेत असताना या विद्यार्थ्यांना कोणती कागदपत्रे काढावी लागणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही अजूनही कागदपत्रे काढली नसतील तर तुम्ही आजच ही कागदपत्रे काढण्याची तयारी सुरू करा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर तुमची धावपळ होणार नाही आणि तुमच्या हातामध्ये सर्व कागदपत्रे तयार असतील. 11वी प्रवेशासाठी तसेच 12वीच्या निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग तसेच वेगवेगळ्या डिप्लोमासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना ही सर्व कागदपत्रे लागणार आहेत. त्यामुळं या कागदपत्राची लिस्ट करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट हे तुम्ही काढून घेऊ शकता आणि ही कागदपत्रे काढण्याच्या तयारीला तुम्ही लागू शकता. तर पहा, जे 10वी नंतर ॲडमिशनसाठी लागणारी कागदपत्रे आहेत ते जर विद्यार्थी हा SC, ST, VJNT, OBC, SBC, SCBC किंवा EWS कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला कुठली कागदपत्रे लागणार आहेत. त्यांना ओरिजिनल मार्कशीट 10वी किंवा 12वी बोर्डाचं तुमचं ओरिजिनल मार्कशीट लागणार आहे. त्याच्यानंतर ओरिजिनल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या ओरिजिनल जी आहे ती तुम्हाला TC आवश्यक असणार आहे. जर तुम्ही 10वी बोर्डाची परीक्षा दिलेली असेल तर तुम्हाला 10वीची TC आवश्यक असणार आहे आणि जर 12वी बोर्डाची परीक्षा दिलेली असेल तर 12वीची ओरिजिनल TC तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे किंवा जर तुम्ही EWS मधून असाल तर तुम्हाला ओरिजिनल EWS सर्टिफिकेट लागणार आहे. हे तुम्हाला अगोदरच काढून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला तुम्हाला लागणार आहे आणि हा उत्पन्न दाखला तुम्हाला तहसीलचा आवश्यक असणार आहे. जर तुम्ही आत्ता हा उत्पन्न दाखला काढला तर त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती 31 मार्च 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला आत्ता काढून घेऊ शकता. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला रहिवासी दाखलाही तहसीलचा काढावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याचं पासबुक आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड एक लागणार आहे आणि पासपोर्ट साईज फोटो हे तुम्हाला लागणार आहेत. एवढी कागदपत्रे तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर ही कागदपत्रे तुम्हाला आवश्यक पडणार आहेत. आणि समजा जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधील असतील त्यांना कुठली कागदपत्रे लागणार आहेत. त्यांना ओरिजिनल मार्कशीट लागणार आहे 10वी किंवा 12वीची. त्याच्यानंतर ओरिजिनल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे ओरिजिनल TC लागणार आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो विद्यार्थ्याचे लागणार आहेत. विद्यार्थ्याचं बँक पासबुक लागणार आहे. विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे तुमचं रहिवासी सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी तुम्हाला आवश्यक असणार आहे. अशी ही सर्व कागदपत्रे तुम्ही आत्ताच काढण्याच्या तयारीला लागा, जेणेकरून ऐन वेळेस तुमची धावपळ होणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपले टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप चॅनल आहे जे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जॉईन करू शकता.